नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे तात्या पाटील. तात्या पाटील हे गावातलं बडप्रस्थ होतं. त्या काळामध्ये पाटलांचा फार रुबाब होता. रुबाब या अर्थानं की पाटील म्हणजे गावाचा करता धरता असायचा आणि त्यामुळे आपसुकच ते मोठेपण त्यांच्याकडं गेलेलं असायचं. तर हे तात्या पाटील जे आहेत हे अतिशय चांगला माणूस म्हणून सगळीकडं परिचित होते. तर त्यांचं व्यक्तिमत्व हे फारसं भारदस्त जरी नव्हतं तरी पण सर्वांच्या मनात ठसेल असं होतं. तात्या फार उंच होते. ते जर उभे राहिले बोलायला तर खाली बोलणारा माणूस त्यांना वर तोंड करून बोलल्याशिवाय बघितल्याशिवाय जमायचं नाही, एवढा उंच असायचे. आणि त्या काळामध्ये पाटील हे सगळ्या गावचा कारभार हाकायचे, त्यामुळं त्यांना एक आदराचं आणि महत्त्वाचं स्थान असायचं. तर हे पाटील जे असायचे ते गडीवर राहायचे. गडी म्हणजे काय तर मातीचा उंचच उंच असा भला मोठा सपाट भाग आणि त्यावर अशी पाटलांची घरे असायची. तर तात्या पाटील हे त्या गडीवर राहायचे आणि जेव्हा गडीवरून खाली यायचे तेव्हा त्यांचा दरारा हा नकळतपणे जाणवायचा. तात्या भल्या सकाळी हातात पितळेचा तांब्या घेऊन परसाकडला म्हणजे प्रातःविधीसाठी त्यांच्या मळ्यात जायचे. पांढरं शुभ्र धोतर, त्यावर इस्त्री केलेला शर्ट व डोक्याला लाल भडक पटका आणि पायामध्ये नवा कोरा असा जोडा असायचा. त्यांची नजर अतिशय धारदार होती. रस्त्याने चालले म्हणजे बाया बापड्या आपल्या डोक्यावरचा पदर सारखा करायच्या. पाण्याला चाललेल्या असल्या तरी थोड्या दपून थांबायच्या आणि तात्यापुढं निघून गेल्यावरच त्या पाण्यानं जायच्या. गडी माणसाचं सुद्धा तीच अवस्था होती. तर एक आदरयुक्त भीती ही तात्यांबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये होती. तात्या चालायला लागले की त्यांच्या जोड्याचा कर कर असा आवाज यायचा. एकदा काय झालं, तात्यांनी नवीन जोडा घेतला आणि तो त्यांच्या पायाला चावल्यामुळे ते जरा लंगडत चालत होते. नेहमीप्रमाणे त्यांची चालण्यात ऐट नव्हती, त्यामुळं थोडा हळूवार चालत होते. त्यांच्या चालण्यातली ऐट कमी झाली होती हे त्यांच्या जवळच्या व इतरांच्याही लक्षात आले. पण बोलणार कोण? तेव्हा एकजण धाडस करून म्हणाला, तात्या असं का चालतायसा? त्यावर तात्या थोडं नरमाईनं बोलले की अरे म्हणाले, हौसनं केला पती आणि त्याला फुटली रगत पिती. असं झाले. हा नवीन जोडा घेतलाय पण हा पायाला चावायला लागलाय आणि त्यामुळे चालताना त्रास व्हायला लागला. हे ऐकल्यानंतर गालातल्या गालात जरा माणसं हसली, पण थोडा वेळच. तात्या मग त्याच्यात एक जण जरा धाडस करून म्हणाला, तात्या याला जरा गोड तेल चोळा. दुसरा म्हणाला, नाही नाही तात्या, खोबरेल तेल चोळा. त्यावर तात्या आधीच वैतागलेले होते ते जाम भडकले व म्हणाले, अरे बाबा सगळं केलं, आता तो तळायचा तेवढा राहिला. यावर सगळे पुन्हा खाली मना घालून हसायला लागले. तर असा तात्या थोडेसे विनोदीही होते. तात्यांचा मळा घरापासून जवळच होता. शेजारून छोटी नदी व्हायची, त्यामुळे तात्यांचा मळा सदानकदा हिरवागार असायचा. शेताच्या चारी बाजूनी शेवरी लावलेली होती. ही शेवरी डोक्याच्या वरपर्यंत गेलेली, हिरवीगार, जणू ही शेतीची राखणदारच. तात्याचं शेत एवढं मोठं होतं की जिथपर्यंत माणसांची नजर जाईल तिथपर्यंत त्यांचा हिरवागार मळा आणि ही शेत डोळ्याला सुख द्यायची. तर त्यामध्ये ऊस, ज्वारी, भाजीपाला अशी विविध प्रकारची पिकं तात्या घेत असत. शेती करण्यासाठी आणि त्याच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी 4-5 माणसं वर्षानुवर्ष त्यांच्याकडे होती.
घरच्या दुधासाठी 4 म्हशी होत्या आणि शेतीच्या कामासाठी सारंग आणि नारंग असे 2 देखणे बैल होते. तात्या फार माणुसकीचा. त्या काळात गरिबी फार होती, त्यामुळे बरेच लोक तात्याकडे काही मदत मागायला यायचे, पण तात्यांनी कोणालाही रिकाम्या हाताने कधी पाठवले नाही किंवा त्यांचा हिरमूस केला नाही. प्रत्येकाच्या हातात काही ना काही ते द्यायचे आणि त्यामुळे तात्या म्हणजे देवमाणूस अशी पंचक्रोशीमध्ये त्यांची गणना त्यांची वाहवा केली जायची. लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती, तसेच प्रेमही होते. आता त्या काळामध्ये एक दुसरी थोडीशी विचित्र बाजू होती, म्हणजे त्या काळामध्ये जातीपातीचं बंधने होती आणि थोडीशी जातपात पाळली जायची. मला एक लक्षात आलं नाही की त्या काळामध्ये की लग्नाची बायको असतानासुद्धा हे पाटील लोक जे असायचे, सगळेच नाही पण काही प्रमाणात ही रखेल ठेवायचे, की ज्याला आपण अंगवस्त्र म्हणतो. आणि मग लग्नाची बायको ही गडीवर असायची आणि मळ्यात ही ठेवलेली बाई असायची. तर तात्यानेही अशीच एक बाई ठेवली होती, म्हणजे ती थोडासा तंटाबकेडा घेऊन त्यांच्या तात्याकडे आली होती. नवरा तिला मारायचा, खूप छळायचा, तिच्यावर संशय घ्यायचा आणि म्हणून ती आपलं घराणं घेऊन तात्याकडं आली. पण तिचं सौंदर्य पाहून तात्या एवढा भुलला, एवढी त्यांना भुरळ पडली की ती स्त्री त्यांच्या डोळ्यासमोर जात नव्हती. आणि मग तिला मदतीचा हात देता देता कधी तिला आपल्या जाळ्यात ओढली आणि तीही ओढली गेली, ह्या दोघांनाही कळालं नाही. तर आणि नवऱ्याला तर बोलायची सोयच नव्हती. मग अशा पद्धतीनं तात्यानं तिला आपल्या माळ्यात ठेवली आणि पत्नीसारखं तिला वागवू लागला. आता तिला माळ्यात खोप करून ठेवली, त्यामुळं जेवण खावण सगळं वाड्यावरून यायचं, पण कोणालाही त्यात वावगं वाटायचं नाही. पाटलीनबाईंनी सुद्धा कधी याच्यावर आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे मळ्यामध्ये तात्याचं जाणं येणं हे वारंवार असायचं, अपरिहार्य असायचं. पण ती स्त्री जी होती ती लाखात एक देखणी होती. गोरीपान, उंचपुरी, सडसडीत बांधा, टपोरे डोळे, लांब सडक काळेभोर केस. हसायला लागली तर दात जणू मोगऱ्याच्या पांढऱ्या शुभ्र कळ्या. कपाळावर लाल भडक कुंकू अशी ही पार्वती लाखात एक देखणी. कधी कधी नागपंचमीच्या सणाला वारूळ पुजायला किंवा झोके खेळायला यायची, तेव्हा सगळ्या बाया बापड्या आव असून तिच्याकडं पाहत असायच्या. पण तिचं जे सौंदर्य होतं ते खरोखरच की असं वाटायचं की परमेश्वराने दोन्ही हाताने सौंदर्याची तिच्यावर उधळण केलेली आहे. आणि गरिबीत राहिलेली ही पोर आज पाटलांची रखेल म्हणून राहायला लागली. मला एका गोष्टीचं आजही नवल वाटतं की अस्पृश्य समाजातलीच रखेल कशी चालायची. तो काळ फार विचित्र होता. आज आपण पाहतो आता जातीची बंधने खूप सैल झालीत, जातीच्या उतरंडी नष्ट व्हायला लागल्यात. पण तरीही कुठंतरी एक वेदना होती की अस्पृश्यांच्या स्त्रियाच अशा रखेल म्हणून का वापरल्या जायच्या. ती पद्धत म्हणजे आपण असं म्हणतो की आज रखेल जरी शब्द खूप कटू असला, मैत्रीण म्हणा किंवा ठेवली म्हणा, काहीतरी आहे, पण काळ अजूनही बदललेला नाही. थोड्याफार प्रमाणात ते चालूच आहे. असो, कालाय तस्मै नमः असं आपण म्हणूया. आणि हे तात्या पाटील जे आहेत आजही माझ्या स्मरणात आहेत. त्यांचं ते रुबाबदार व्यक्तिमत्व आणि त्यांचं गुण आजही मला आठवतात. धन्यवाद. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.